नारायणगावचे उपसरपंच शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू पाटे यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। आपल्या सोबत बिल्डर आहेत, कधी कोणाचा फोन घेत नाही मित्रांचा सुद्धा। साहेब बाबू भाऊंचा आज वाढदिवस, काय शुभेच्छा द्याल? खरं बाबू म्हणजे नारायणगावातील सर्वसामान्य लोकांचा आधार म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कधी निम्म्या रात्री तुम्ही त्यांना फोन करा तर ते निम्म्या रात्री फोन उचलणार, सर्वसामान्यांचे कामं ते प्रायोरिटीने करतात। तसंच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारं असं हे नेतृत्व। आणि आमच्या चहा कट्ट्याचे सदस्य भाऊ पाटे यांना मी कोल्हे कुटुंबाच्या वतीने, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलभाऊ कोल्हे यांच्या वतीने व आमच्या चहा कट्टा परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो। सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम बाबू पाटे करतात। गोरगरिबांना चांगल्या क्वालिटीचं घर देण्याचं काम कोल्हे करतात। गोरगरिबांना स्वस्तात घर कधी मिळतील? आता तसं विचार केला तर सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं देणं तसं शक्य नाही आहे, कारण महागाई वाढलेली आहे प्रचंड प्रमाणात। जमिनीचे भाव गगनाला भिडलेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर ही परिस्थिती गेली आहे। तरी सुद्धा आम्ही निर्मिती डेव्हलपर्स या सर्व मात करून सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा पद्धतीने घरं देण्याचा आमचा मानस आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू असं तुम्हाला आश्वासन देतो। कोल्हे एक ब्रँड आहे, त्यांचं काम अतिशय चांगलं राहिलेलं आहे। आपल्यासोबत ज्यांचा वाढदिवस आहे ते बाबूभाऊ पाटे आहेत। जर आपण अगोदर मनसेकडनं जरा जाणून घेऊया, आज तुमचे मित्र बाबूभाऊ पाटे यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? आज आपल्या सर्वांचे नारायणगाव आणि जुन्नर तालुक्याचं नेतृत्व योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांचा आज वाढदिवस आहे। आणि सर्वसामान्यांसाठी असो किंवा जनतेच्या सेवेसाठी असो, कोणत्याही राजकारणापलीकडे त्यांचं समाजकारणाचं काम चालू असतं आणि नेहमी सर्वांसाठी धावणारे आणि रात्र दिवस कोणती गोष्ट न पाहता सर्वांसाठी पळणाऱ्यांना असे नेतृत्व आहे। गेले अनेक वर्ष जसे राजे प्रतिष्ठानची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही बाबूभाऊंबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलं आहे। असंच हे जीवाभावाचा आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या आज एका नेतृत्वाचा वाढदिवस आहे। तसेच ते शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून पण कार्यान्वित आहे। अशा या आमच्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या मी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। भाऊ, आज तुमचा वाढदिवस आहे, कितवा वाढदिवस इथे काही सांगू नका, शेवटी माणसाने शेवटपर्यंत तरुण राहायचं असतं। तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात, नारायणगावचे उपसरपंच आहात, बिगर टाइमच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। जी नारायणगावची वेस आहे ते बस स्थानकापर्यंत रस्त्याची दुर्दशा झालेली, यात्रा पुढ्यात आहे। आज वाढदिवस असताना तुम्हाला डिस्टर्ब करणं गरजेचं योग्य नाही, पण बाबू पाटे असा ब्रँड आहे की सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये अडीअडचणीमध्ये 24 तास धावून जाणारा माणूस आहे। लोकांना विषयपासून इथं यायला थोडासा त्रास होतो, रस्ता पूर्ण कधी होईल? आता आपण शिवजयंतीच्या आधी ते व्यवस्थित करून घेतलं होतं, परंतु त्यांनी केबल, खरं तर केबल टाकणं जेव्हा आपण ड्रेनेज आपलं ग्रामपंचायतचं जोडलं त्यावेळेस त्याला करता आलं असतं। कॉन्ट्रॅक्टर सातत्याने का करतोय मला माहित नाही। त्या दिवशी त्याचा फोन आला, म्हणलं ठीक आहे, पण त्यांनी ते किमान व्यवस्थित करून घेतलं पाहिजे। त्याला तशा सूचना दिल्यात, सूचना देऊनही काम होतंय मला वाटत नाही लवकर। कारण मागच्या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, यात्रेच्या आधी आपण ते ड्रेनेजचे पाईप आणून टाकले होते, पाईप टाकायला त्यांनी जवळजवळ वर्ष घेतलं। असं काम खरं तर केलं नाही पाहिजे। शासनाने असतील, अधिकाऱ्यांनी असेल, अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांशी थोडंसं त्यांची दखल घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर जर काम करणार असतील तर लोकांना नाहक त्रास होतोय आणि मग याच्यातून काय होतं, वाद निर्माण होतं। आमच्यासारखा माणूस बोलायला गेलं, एखादा शब्द उलटा आला किंवा सर्वसामान्य लोकांना जर कॉन्ट्रॅक्टर अरेरावी करायला लागला तर मग मात्र मधला जो व्हिडिओ होता त्याचा तो परिपाक होता। परंतु ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे। लवकरात लवकर काम संपवावं, अजूनही हीच भावना आहे, हीच सदिच्छा आहे। पुढ्यात यात्रा आहे, आता यात्रेत तर काही रस्ता खाणून आपल्याला जमणार नाही। यात्रा झाल्यानंतर तरी किमान त्यांनी लवकरात लवकर काम करावं ही विनंती तुमच्या माध्यमातून करतो। तर विनंतीला मान त्यांनी दिला पाहिजे, ही पण विनंती त्यांना पुन्हा एकदा करतो। मग त्यांना काहीतरी पैशाची अडचण आहे, सत्ता तुमची आहे, आमदार तुमचा आहे। सर, काम घेताना आपण हा विचार करून चालत नाही ना। आपण ते बघा 10-20% हा विषय आहेच ना की बिल लेट होईल किंवा बिल लवकर मिळणार नाही। काम घेताना याचं नियोजन केलं पाहिजे आपण, कारण नाव खराब होऊन चालत नाही ना। शेवटी काम करताना आम्ही सुद्धा अनेक कामं अशी करतो की पहिली कामं करून घेतो, लोकांना आपण शब्द दिलेले असतात आणि मग बाकी त्याच्यानंतर जर घरी पहिले बघा आपण काम केलंच पाहिजे। आपण जर ती घेतली एखादी जबाबदारी तर ती पूर्ण केली पाहिजे, ही माझी खरं तर भावना आहे। तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात, जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही बॅकफुटवर गेले,
पंचायत समितीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता पळून पंचायत समितीवर सत्ता आणली, हे जमलं कसं? पळून कुठे आणली? विचारांच्या बघा, पहिल्यापासून आम्ही वरती काय आहे माहित नाही, शिवसेना दोन्ही एकच आहेत हे आम्ही सातत्याने, आणि मला वाटतं नारायणगावकर बघा मतदान करताना फार जागरूक आहे. दोन्ही शिवसेनेला चांगला जनाधार नारायणगावात आहे, आणि मला वाटतं तो जनाधार एवढा मोठ्या प्रमाणात मिळाल्याने हे आजचं लीड आपल्या नारायणगावकरांनी मला दिलं. याचा अर्थ काय आहे की तुम्ही शिवसेनेच्या वतीने कोणीही माणूस असला की त्याला लोक मतदान करतात. त्यामुळं आम्हीच जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असला तरी सुद्धा तो स्वतःहून आलाय, त्यांनी सांगितलंय, त्याला पळून घ्यायची काय नाही, ती प्रिकॉशन होती आणि ते सगळेच पक्ष घेतात. मला वाटतं तेवढी प्रिकॉशन घेतली, समोर आलोय आपण, गाडीत आलोय, आपल्याला कुठे त्याला काय माणसं लागलीत बरोबर घेऊन यायला, ते मग काय अडचण नाही, त्याचं स्वतःची भूमिका होती. तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात, तर तुम्ही नारायणगावच्या बाहेर फारसे फिरताना दिसत नाही. रायगड, जुन्नर आणि नारायणगाव तालुक्यामध्ये गैरधंदे वाढू लागलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला सरकारी कार्यालयामध्ये न्याय मिळत नाही. भूमी अभिलेख कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, एजंटांचा सुळसुळाट आहे. पानटपऱ्यांवर गुटखा राजरोसपणे मिळतो. काय चाललंय तालुक्यामध्ये? तुम्ही काही लक्ष घालणार आहे का? आमदार सोनवणेंच्या कानावर काही घालणार आहे का तुमचा या सगळ्या गोष्टीला छुपा पाठिंबा? महसूलच्या बाबतीत तुम्ही सांगाल किंवा मोजणीच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही सांगाल तर निश्चित स्वरूपात या गोष्टी मला मान्य आहेत की लवकर कामं होत नाही. त्या माध्यमातून खरं तर मी मागेही पक्षाच्या वतीने दर सोमवारी किंवा महिन्यातून 2 दिवस तिथं आपल्या स्वतः जाऊन बसणं, या पद्धतीचं नियोजन निश्चित स्वरूपात पुढच्या काळामध्ये आपल्याला केलेलं दिसेल. आणि त्याचबरोबर खरं तर आता तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दुर्भिक्ष जास्तीचा, लवकरात लवकर काही गावकऱ्यांना हाताशी घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून काही जे ओढे आहेत, नाले आहेत, बंधारे त्याला घालता येतात का, त्या संदर्भात पाणी काही जिरवता येते का, त्या संदर्भातची जनजागृती. तर तालुक्यापुढचा प्रश्न हा मोठा आहे. आणि बाकी तुम्ही जर सांगाल तर हे जे काही गैरधंदे आहेत त्याला पाठिंबा द्यायचं काहीच कारण नाही. पोलीस प्रशासनाचं काम आहे, आणि अशा वेळेस पोलिसांनी मात्र ती जाणीवपूर्वक त्या गोष्टी टाळल्या तर मग मात्र आमदारांना सांगून या गोष्टीवर नियंत्रण निश्चित स्वरूपात करता येईल. मागं काही लोकांच्या मला तक्रारी प्राप्त झाल्या तर तिथला दारू धंदा बंद करण्याचं काम निलेश मागे उभा आहे, त्याच्या घरापुढे होत होता, तर मी स्वतः जाऊन तो बंद केलेला आहे. लोकांनी तक्रारी केल्या तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायचाच आहे, आणि तो घेतल्याशिवाय राहणार. आता मावळामध्ये गावोगावी बेकायदेशीर दारूची दुकानं आहेत, म्हणजे गावठी दारू, ताडीची विक्री होते. पोलीस प्रशासन करतोय काय आणि त्यांच्यावर तुमचा अंकुश का नाही? हा थोडंसं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचं आहे की पोलीस प्रशासनाने या बाबतीत थोडीशी जागृतीची भूमिका घेतली पाहिजे. भविष्यात एखादी मोठी घटना घडल्यानंतर मग त्याच्या मागे पाहण्यात काही मजा नाही. त्याच्या आधी आपण थोडीशी प्रिकॉशन घेतली तर निश्चित स्वरूपात या सगळ्या धंद्यांवर, या 2 नंबरच्या धंद्यांवर आपल्याला नियंत्रण आणलंच पाहिजे. आमदारांशी बोलून लवकरात लवकर कारवाई झालेली आपल्याला बघायला मिळेल. आता लोकांच्या हृदयातील आमदार म्हणजे बाबू पाटे. सकाळपासून तुम्हाला अनेकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या असतील. सगळ्यात पहिली वाढदिवसाची शुभेच्छा कोणी दिली? सगळ्यात पहिली रात्री सगळे कार्यकर्ते इथे होते 12 वाजताच. त्याच्या आधी घरच्यांनी केक कापलाय, आणि हेच सगळे बघा, मी कालही सांगितलं की ह्यांच्या जीवावरच आजपर्यंत बाबूपाडेचा प्रवास झालाय. बाबूपाडे जरी आज नाव दिसलं असलं तर मागे ही सगळी तरुण कार्यकर्ते असतील, बरोबरचे मित्रपरिवार असतील, यांच्या माध्यमातूनच, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सहकारी आहेत की त्यांच्या माध्यमातूनच बाबूपाडे आज इथपर्यंत आहे. आणि त्यांच्या शुभेच्छा सगळ्यात पहिल्या दरवर्षी येतात. आज नाहीत, गेले 20 वर्ष 12 वाजता तेच केक कापायला असतात. जी सगळी तरुण फळे असतील ती रात्री होती, त्यांच्या शुभेच्छा सगळ्यात पहिल्या होत्या. शरदत्त सोनवणे अपक्ष आमदार झाले, ते शिवसेनेमध्ये आले. बाबू पाटे लोकांच्या मनामधला आमदार आहे, जनतेच्या मनातला आमदार व्हायला आवडेल. बघा, काम करत राहिलं पाहिजे. मी आजपर्यंत कोणतीही महत्वाकांक्षा बाळगून काम नाही केलं, किंवा कोणतं हे पद मिळावं म्हणून मी काम नाही केलं. मी सर्वसामान्य लोकांनी मला जर संधी दिली तर त्या संधीच्या माध्यमातून 12 महिने 24 तास आपण उपलब्ध राहायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून जे जे समोर येईल, सगळीच कामं होतील असं नाही, पण तू जी कामं करता येतील त्या कामांना न्याय द्यायचा प्रयत्न सातत्याने केलाय. भविष्यात काय आहे, भविष्य काय आहे मला माहित नाही, कारण आजचा दिवस खरा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आज काम केलं पाहिजे तर भविष्य आहे. आज जे काय करू तेच रोज आपल्याला करायचंय. त्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून जे समोर येईल ते समोर जायचं आपली तयारी कायमच असते. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद सदस्य आहेत, प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुम्ही नारायणगावचे उपसरपंच आहेत, सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत.
सगळे प्रश्न मार्गी लागणार आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला आणि नारायणगावकरांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? खर तर ते सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या, म्हणून खर तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने माझ्या मंडळीला, या सगळ्या नारायणगावकर असेल किंवा पंचक्रोशीत जिल्हा परिषदने मला निवडून दिलं. खर तर त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना काही गोष्टी आपल्याला लोक आंदोलन उभं करावं लागेल. उदाहरणार्थ कचरा असेल, जो तुम्ही मध्ये समस्या मांडली होती, तर कचऱ्याच्या बाबतीत अनेक सार्वजनिक ठिकाणी आपण कचरा टाकायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून बघा दिसताना तर ते अस्वच्छ दिसतात, त्याचबरोबर दुर्गंधी पसरती, जे रोग पसरतात, त्याचं मूळ सुद्धा तेच आहे. त्या माध्यमातून खरं तर लोकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी, पाणी वाचवणं गरजेचं आहे किंवा आता नदी स्वच्छतेसाठी काम करणं गरजेचं आहे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे. हे खरं तर मोठे प्रश्न आपलं नारायणगाव जसं मोठे होतंय त्या पद्धतीने हे मोठे प्रश्न निश्चित होते. आणि ह्या सगळ्यांमध्ये जोपर्यंत लोकांचा सहभाग मिळत नाही, जोपर्यंत लोक त्यामध्ये स्वतः उतरून काम करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी करणं सोप्या नाही. त्या माध्यमातून लोकांना विनंती हीच आहे की आपण अधिकचं थोडंसं जागरूकतेने काम केलं, एक 15-20 मिनिटं आपण अधिकची ह्या स्वच्छतेला दिली तर निश्चित स्वरूपात एक वेगळं नारायणगाव आणि नारायणगाव परिसर आपल्याला घडवण्यासाठी मदत होणार आहे. त्यांच्याकडून मला तेवढ्याच अपेक्षा, त्याच शुभेच्छा मला करतं जास्तीत जास्त असतील. मुख्य आणण्यापेक्षा जर EM द्रावणाचा वापर आपण केला, नदी स्वच्छतेसाठी काम केलं, घनकचरा व्यवस्थापनासाठी काम केलं, हा जो परिसर आहे तिथं अस्वच्छता करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ह्या शुभेच्छा असल्या तर मग मात्र नारायणगावचं काय अवलट झाल्याशिवाय राहणार. तर तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्याली तर मोठी गर्दी झालेली आहे. मी जास्त व्यत्यय आणत नाही, पण तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात. कोपरे, मांडवे त्या परिसरामध्ये रस्ते चांगले नाही, पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते लोकांचे समस्या 5वीला पुजलेल्या आहेत. त्या भागाचा कधी दौरा करणार का, आणि तो प्रश्न तुमच्या आमदारकीच्या काळात सुटेल का? माझ्या आमदारकीच्या काळात सुटेल का नाही, पण शरददादा आता आमदार आहे आणि तुमच्या म्हणजे तुमच्या शिवसेना शरददादांच्या माध्यमातून आपण ते सातत्याने सगळेच प्रयत्न सोडत. मागेही शरददादांनी मिटिंग घेऊन सांगितलं की टँकर एकही कमी नाही पडला पाहिजे. त्यांनी पक्षाला सुद्धा, संघटनेला सुद्धा सांगितलंय की जिथं समजा प्रशासन कमी पडत असेल तिथं मात्र संघटनेने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून काही शेतकऱ्यांशी किंवा गावकऱ्यांशी तिथल्या आपण स्थानिक चर्चा केली, काही सरपंचांची, सदस्यांची, की जे ओढे आत्ता आहेत, आता जर हे 2 महिने आपण काम केलं, त्या ओढ्यांना जर आपल्याला बांध घालता आले तर निश्चित स्वरूपात भविष्यात तो पाणी जे पडणार आहे, जे वाहून जाते, ते जिरण्यासाठी मदत होईल. आणि भविष्यात हे काय 1 दिवसाचं किंवा 1 वर्षाचं काम नाही, हे सातत्याने जेव्हा काम करू तेव्हा मात्र निश्चित स्वरूपात हे पाणी प्रश्न सुटायला मदत होईल. पण त्याला पाणी अडवा, पाणी जिरवा हा एकमेव पर्याय मला वाटतं मावळामध्ये आहे आणि त्यासाठीचं काम आपल्याला अधिकचं करावं. कोपरे मांडवेच्या लोकांचे जे दुःख आहे, जे वेदना आहे, त्यांच्या डोळ्यातलं जे अश्रू आज वाहतोय ते पुसायचा प्रयत्न होईल का? आपला कधी तिकडे दौरा होईल का? नक्की नक्की सर, तुमच्या माध्यमातून आपण तिथं जाऊया आणि त्या माध्यमातून जे शक्य आहे. बघा मी परतही सांगितलं, सगळ्या ठिकाणी सरकार, शासन पोहोचलं असं नाही, काही ठिकाणी मात्र आपला तालुका आहे, आपली लोक आहेत, ह्या भावनेतून काम केलं पाहिजे, काम उभं केलं पाहिजे. मग संघटना असेल, लोक चळवळ असेल, या माध्यमातून काही काम आपल्याला करावी लागतील. त्या माध्यमातून लवकरच नियोजन करण्यात येईल. नारायणगावचे उपसरपंच शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू पाटील लढवई या कार्यकर्ता आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला विविध मंडळी, विविध पक्षाचे कार्यकर्ते सगळे इथं आलेले आहेत. बाबूराव पाटे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. आज संपूर्ण जुन्नर तालुक्यात त्यांना आमदार म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भविष्य काळामध्ये जनतेच्या मनातील खऱ्या अर्थाने ते आमदार होतील, अशा प्रकारचे आपण त्यांना शुभेच्छा देऊया. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.